रिकाम्या हातानं कधीही कोणाच्या घरी जाऊ नये असं म्हणतात. मग भगवंताला भेटायला रिकाम्या हातानं का जावं? तुम्ही सुद्धा देवळात देवाच्या दर्शनासाठी जात असाल तर 3 वस्तू नक्की घेऊन जा. ते म्हणजे पैसे, तांदूळ आणि फळे. या वस्तू का घेऊन जाव्यात? यामागे अध्यात्म काय सांगतं? चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनी लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. देवाचं दर्शन अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धतीनं घेतल्यास ईश्वराकडून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्याचा आणि त्याच्या कृपाप्रसादाचा परिपूर्ण लाभ होतो असं म्हणतात. आता देवळात देवदर्शनासाठी जाताना पैसे, तांदूळ, फळे का घेऊन जावीत? याबरोबरच देवळात देवदर्शन कसं घ्यावं यांचेही काही विशिष्ट पद्धती आहेत, ते सुद्धा जाणून घेऊया. आता दररोज देवदर्शन करून आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच आपले पूर्वज किंवा वडीलधारी मंडळी आपल्याला देवदर्शन करण्यास सांगत असावी. त्यामुळे आपले बरेच शारीरिक त्रास नष्ट होण्यास मदत मिळत असे. यामागे कुठलीही अंधश्रद्धा दडलेली नाही. काही वेळा भक्तांना वाटतं की मंदिरातील पुजारी आपल्या ताकदीच्या जोरावर कठीण आजार दूर करतील, पण असं होत नाही. जेव्हा मंदिरात दीप आराधना केली जाते किंवा आरती केली जाते आणि जेव्हा मंदिरातील गाभाऱ्याचे मुख्य दरवाजे उघडले जातात, तेव्हा सकारात्मक शक्ती तिथे असलेल्या लोकांमध्ये खेचल्या जातात. मंदिरात उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांवर पाणी शिंपडून चांगल्या शक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. शिवाय दिवसभराच्या कामाच्या धावपळीत आपण खूप शक्ती वाया घालवतो आणि देवळात दिलेल्या भेटीनं आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. देवळात पसरलेल्या सकारात्मक शक्ती मुख्यतः मुख्य मूर्तीच्या सभोवती पसरलेल्या असतात, जे आपलं शरीर आणि मेंदू खेचून घेतात. तर आता सर्वात आधी घरातून देवळात जायला निघण्यापूर्वी करायची प्रार्थना आणि काही कृती बघूया. सर्वप्रथम घरातून निघतानाच देवाला प्रार्थना करावी की हे देवा, मी तुझ्या प्रेरणेनं दर्शनाला येऊ शकत आहे. मला तुझं भावपूर्ण दर्शन होऊ दे. त्यानंतर देवळात पोहोचल्यावर आपली कृतज्ञता व्यक्त करावी. म्हणावं, तूच मला तुझ्या दर्शनाची संधी दिलीस, यासाठी मी तुझा ऋणी कृतज्ञ आहे. त्यानंतर पाय धुण्याची सोय असल्यास पाय धुवावेत आणि यावेळी पुंडरीकाक्षाय नमः हे 3दा उच्चारण करून स्वतःच्या सर्वांगावर 3दा पाणी शिंपडावे. देवळात दर्शनाला जाताना सर्वसाधारण पुरुष भाविकांनी डोक्यावर टोपी घालावी किंवा डोक्याला रुमाल बांधावा, तर स्त्री भाविकांनी डोक्यावर पदर घ्यावा. या संदर्भात स्थानिक परंपरेनुसार ते केलं जातं. त्यानंतर देवळात प्रवेशद्वार आणि गुरुध्वज यांना नमस्कार करावा. देवळात प्रवेश करताना काही प्रार्थना कराव्यात. जसं देवळात प्रवेश करताना प्रार्थना करावी की हे देवा, माझं लक्ष इकडे तिकडे न जाता नामजपाकडेच राहू दे. तुझ्या कृपेमुळे मला येथील सात्विकता जास्तीत जास्त मिळू दे. शिवाय तुझ्या कृपेमुळे मी देवळात प्रवेश करत आहे. तुझ्या दर्शनाचा मला लाभ होऊ दे. देवळात माझं नामस्मरण वाढू दे. येथील सात्विकता मला मिळू दे. त्यानंतर देवळाच्या आवारात आल्यावर तिथून देवळाच्या कळशाचं दर्शन घ्यावं आणि कळशाला नमस्कार करावा. रांगेत असताना पुढे मागे असणाऱ्या लोकांशी बोलणं टाळावं. देवळात दाट गर्दी असेल तर ओळीत दर्शन घ्यावं. देवाच्या दर्शनासाठी जाताना नामजप करत राहावं. ओळीत उभं असताना पुढे मागे असणाऱ्या लोकांशी बोलणं टाळावं. देवाच्या मूर्तीसमोर कासवाची प्रतिमा असेल किंवा नंदीची प्रतिमा असेल तर त्यांना जोडणाऱ्या सरळ रेषेत उभं राहावं. त्यानंतर देवाचं दर्शन घेताना 3 टप्पे आहेत, त्याचं पालन करावं. देवाचं दर्शन घेताना पहिल्या टप्प्यामध्ये देवाच्या चरणाशी दृष्टी ठेवून नतमस्तक होऊन अहमचा लय व्हावा, यासाठी देवाला प्रार्थना करावी. दुसऱ्या टप्प्यामध्ये देवाच्या अनाहत चक्राशी मन एकाग्र करून देवतेची आळवणी करावी. देवदर्शनाच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये देवाच्या मूर्तीकडे पाहावं आणि तिचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवावं. देवाच्या चरणी आपण लीन होत आहो या भावनेनं नंतर देवाला नमस्कार करावा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवळात देवदर्शनासाठी जाताना पैसे, तांदूळ, फळे वगैरे का घेऊन जावी? तर यासाठी एक कथा सांगितली गेली. राजाला मुलगा झाला हे सांगायला दासी राजाकडे गेली असता राजाला अत्यानंद झाला. आपल्या गळ्यातील मौल्यवान कंठी तिला बक्षीस दिली. आपली प्रसन्नता राजा व्यक्त करतो. आपणही देवदर्शनाला जातो. देवाचं सुंदर रूप, प्रेमळ भाव, भक्तांबद्दलचं प्रेम, प्रसन्नता पाहून आपणालाही आनंद होतो. तो आनंद, प्रेम, भक्ती व्यक्त करण्यासाठी तांदूळ, पैसे देवाला अर्पण केली जातात. लहान मुलं दिसली तर त्यांना पेढा, खडीसाखर देतो. सुहासिनी दिसली तर हळदी कुंकू लावतो. प्रसाद सर्वांना वाटतो. का तर आनंद व्यक्त करण्यासाठीच. काही लोक कामना पूर्ण करण्यासाठी देवाकडे मागणं मागतात. मुलगा होऊ दे, मुलीचं लग्न होऊ दे, मुलाला नोकरी लागू दे.
संसार माझा सुखाचा होऊ दे, संकट दुःख येऊ देऊ नकोस, अशा अनेक मागण्या देवाकडे मागून म्हणतात, माझं काम केलंस तर तुला 1 किलो पेढे देईन, मी रोज तुला तांदूळ पैसे देतो, त्या बदल्यात मला जे हवं आहे ते तू दे. रिकाम्या हातानं कधीही कुणाच्या घरी जाऊ नये असं म्हणतात. त्याचप्रमाणे फळं पेढे खाण्याचे गोड पदार्थ काहीतरी देवासाठी नक्की घेऊन जावे, कारण त्या माणसांना आनंद होतो. त्याचप्रमाणे देवसुद्धा प्रसन्न होतात. प्रत्यक्ष भगवंताला भेटायला जायचं असल्यास त्याच्या आवडीचे पदार्थ तरी नक्की घेऊन जावेत असं म्हणतात. देवळात देवाच्या दर्शनाला जाताना केळीसुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो, कारण केळाचा रंग पिवळा आहे. पिवळा रंग पावित्र्याचा, मंगलतेचा शुभ असतो. त्याचप्रमाणे सर्वांना आवडणारे, वर्षभर मिळणारे, परवडणारे, सर्वत्र मिळणारे फळ असल्यानं बहुतेक केळी ठेवली जातात. पेरू, सफरचंद, खारी, बदाम, आंबा या सुद्धा वस्तू आपण देवासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकतो. आता प्रत्येकाला देवासाठी आवडीच्या वस्तू घेऊन जाणं शक्य नसतं. एवढंच काय तर फळं घेऊन जाणं सुद्धा शक्य नसतं. अशा वेळी घरामध्ये असलेले तांदूळ किंवा थोडेसे पैसे दक्षिणा म्हणून घेऊन जावे, कारण देवाला मनापासून अर्पण केलेली वस्तू खूप प्रिय असते. यामागे सुद्धा एक कथा आहे. कृष्ण शिष्टाई झाल्यावर कृष्णाला फार दुःख झालं. कौरवांचा उद्दामपणा कृष्णाला आवडला नाही. सकाळपासून काहीच खायला मिळालं नव्हतं. विदुरांच्या घरी जाण्याची इच्छा झाली. भक्तिप्रेमानं काहीतरी खायला नक्कीच मिळणार म्हणून कृष्ण थेट तेथे गेले. विदुर नदीवर स्नानासाठी गेले होते. विदुर पत्नी स्नान करत होती. अंगावर ओले कपडे तसेच होते. कृष्णाचा आवाज ओळखल्याबरोबर तशीच ती लगबगीनं बाहेर आली. कृष्णाला बरेच दिवसांनी पाहिल्यामुळे गडबडून गोंधळून गेली होती. त्याचबरोबर आनंदानं सुखावली होती. तिला काहीच सुचना. कृष्ण म्हणाला, मला भूक लागली, काहीतरी खायला दे. एक केळ घरात शिल्लक होतं. त्या हातात घेऊन कृष्णाकडे पाहत पाहत सोलत होती. देहभान हरपलं होतं. केळाचा गर खाली पडला. साल हातात राहिली. तीच तिनं कृष्णाच्या हातात दिली. प्रेमानं दिलेली ती केळाची साल कृष्ण खात होता. इतक्यात विदुर आले. अरे कृष्णा, तू केळाची साल का खातोस? थांब थांब, कृष्ण म्हणाला. भक्तिभावानं दिलेली साल सुद्धा मला गोड लागली. कृष्णाला आवडणारे फळ केळी म्हणून पूजेच्या विड्यावर केळी ठेवण्याची सुद्धा पद्धत सुरू झाली. तर भक्तिभावाने आणि प्रेमाने दिलेली कोणतीही वस्तू देवाला अतिशय प्रिय असते आणि त्या बदल्यात तो आपल्याला हवं ते फळ देत असतो. म्हणून देवळात कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये असं सांगितलं जातं. आता आधी ज्याप्रमाणे देवळात प्रवेश करण्यासाठी कृती होती, त्याचप्रमाणे देवळातून निघण्याची कृती सुद्धा बघूया. देवळातून निघताना देवाला परत एकदा नमस्कार करून तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे अशी प्रार्थना करावी. देवालयातून दर्शन घेऊन परत फिरताना देवाकडे पाठ न फिरवता 7 पावलं मागे यावे. देवळाबाहेर आल्यानंतर आवारातून परत एकदा कळशाला नमस्कार करावा आणि मगच प्रस्थान करावं. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा देवळात जाताना देवासाठी 3 वस्तू नक्की घेऊन जा, ज्यामध्ये पैसे, तांदूळ आणि फळे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर देवाला कोणत्याही वस्तू अर्पण करताना त्यांच्या अंगावर टाकू नका. तर देवळात देवदर्शन कसं घ्यावं आणि देवासाठी कोणत्या वस्तू घेऊन जाव्यात याबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही देवळात जाताना कोणती वस्तू देवासाठी भेट स्वरूपात घेऊन जाता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.